जय हिंद मित्रांनो. तर आता मी तुमच्या बरोबर सणावळ्या ज्या आहेत बघा, इतिहासाचं आपण थोडं अनालिसिस केलं तर इतिहासामध्ये ना सणावळ्या मुलं पाठ करण्याचा प्रयत्न करतात पण पाठ नाही करायचं. तर या ज्या सणावळ्या आहेत ना यांना एका सिक्वेन्स वाईज लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सजेस्ट करतो, सुचवतोय. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला 1800 ते 1900 या कार्यकाळामधील महत्वाचे इव्हेंट्स काय झाले होते, त्याचबरोबर 1900 ते 1947 पर्यंतचा कार्यकाळ आहे, याच्यामध्ये कोणते महत्वाचे इव्हेंट झाले होते. तर याच्यावरती मी काय करतोय तर एक 2 लेक्चर्स बनवणार आहे. आता जे आहे हे 1800 ते 1900 मध्ये बोलणार आहे. त्याच्या अगोदर जे सणावळ्या आहेत या सणावळ्या आपण पाठ करायच्या नाहीयेत, तर त्याला जसं मी म्हटलो की इंटरकनेक्ट करत जायचं आहे. आता इंटरकनेक्ट म्हणजे काय, किंवा आपण 1800 ते 1900 कार्यकाळामध्ये काय काय एक्झॅक्टली झालं होतं याला 19वे शतक म्हटलं जातं. 19व्या शतकाची सुरुवात 1801 पासून 1899 पर्यंतचा जो कार्यकाळ होता हे 19वे शतक म्हटलं जातं बघा. मग 1801 ला काय झालं होतं का, 1802 ला काय झालं होतं का, तर आपण असं थोडं बघत जाऊ म्हणजे आपल्याला काही प्रॉपर रिव्हिजन होईल बघा. आणि जे मी बोलतोय ना त्याच्याकडे थोडं काय करा, तुम्ही लक्ष केंद्रित करा, कारण शॉर्ट टायमिंग मध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आहे या मॉडर्न इतिहासासंदर्भात, म्हणजे मॉडर्न हिस्ट्री जे आहे ना त्याच्या संदर्भात. आता मी म्हणलं की 1801 आपण विचारात घेतला तर 1801 ला असं काही झालं होतं का की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, इव्हन तो जनरली आपल्याला माहिती आहे का, नाही 1801 ला एवढं काही महत्वाचं मोठं काही झालं नव्हतं, 1802 ला नव्हतं. पण 1803 ते 1805 या कार्यकाळामध्ये मराठ्यांचं आणि जे ब्रिटिशर्स आहेत या ब्रिटिशरांचं काय झालं होतं तर दुसरं युद्ध झालं होतं. याला अँग्लो मराठा वॉर असं म्हणण्यात आलेलं आहे. 1803 पासून 1805 पर्यंत, काही पुस्तकामध्ये 1802 पासून 1805 पर्यंत लिहिलेलं आहे, पण जनरली आपल्याला 1803 ते 1805 या कार्यकाळामध्ये मराठ्यांचं ब्रिटिशरांचं काय झालं होतं तर दुसरं युद्ध झालं होतं. ठीक आहे. आता तिथून नंतर थोडं पुढे आपण आलो, पुढे 1805 विचारात घेतलं. 1805 ला काय झालं होतं का, नाहीये, म्हणजे एवढं एक्झाम भिमुख असं काही नाहीये. त्याचबरोबर 1806, 1807 असेल, 1808 असेल, 1809 मध्ये आपण आलो. 1809 मध्ये काय झालं होतं तर जे ब्रिटिशर्स आहे या ब्रिटिशरांची जो रणजित सिंह होता या रणजित सिंहाबरोबर काय झालेलं होतं तर एक अमृतसरचा करार झाला होता, तह झाला होता. आणि या तहामध्ये काय सांगण्यात आलं होतं की ब्रिटिशर्स जी सतलज नदी आहे या सतलज नदीच्या वरचा भाग जो असेल तो रणजित सिंहाचा असेल आणि सतलज नदीचा जो खालील भाग जो असणार आहे तो ब्रिटिशरांचा असेल. अशा प्रकारचा हा 1809 रोजी अमृतसरचा तह रणजित सिंह आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये झाला होता. रणजित सिंह कोण, की ज्यांनी शीख साम्राज्याची जे शीख आहेत या शिखांचं एक वेगळं साम्राज्य तयार केलं या ब्रिटिश कार्यकाळामध्ये, तर ते रणजित सिंह होते बघा. ठीक आहे. त्यांनी सुकरचाकी या मिसालापासून सुरुवात केलेली होती. मिसळ होती, मिसल म्हणजे काय, छोटे छोटे भाग होते या पंजाबमध्ये. एकूण 12 मिसल होती, तर त्याच्यामधलं एक मिसल होतं. त्या मिसलावरती रणजित सिंहांच्या वडिलांचं वर्चस्व होतं. नंतर ते मिसल रणजित सिंह यांच्याकडे आले आणि रणजित सिंह यांनी काय केलं की जी 12 मिसल जी होती यांना एकत्रित करून काय केलं होतं तर तो पंजाबचा एक प्रकारचा वेगळा प्रांत ब्रिटिश कार्यकाळामध्ये स्थापन केला होता. हे 1809च्या बाबतीमध्ये. नंतर 1810 ला काही नाही इम्पॉर्टंट झालं. डायरेक्टली आपण जम्प मारू 1813. आता 1813 मध्ये बघा कायदा आला होता, 1813चा कायदा. आणि या 1813च्या कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं की जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, लक्षात घ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वेगळं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट वेगळं होतं. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे व्यापाराचा एक गट जो होता, या व्यापाराच्या गटाच्या मार्फत ही स्थापन करण्यात आली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार करायला इंडियामध्ये चालू केलं होतं 1600 पासून. मग या व्यापारातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फायदा होत होता आणि हे जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळलं त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट हळूहळू काय करू लागले तर इंडियामध्ये पाऊल ठेवू लागलेले होते. अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ठेवलेलं होतं. मग 1813चा जो कायदा आहे, ऍक्ट आहे, या ऍक्टनुसार काय करण्यात आलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापाराचं जे काही अधिकार होते ते व्यापाराचे अधिकार ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मार्फत काय करण्यात आले होते तर रद्द करण्यात आले होते. फक्त 2च अधिकार देण्यात आले होते. एक म्हणजे कोणता तर चहाचा व्यापार करू शकता, दुसरा चायना बरोबरचा व्यापार. हे 1813च्या ऍक्ट मधला मुद्दा आहे. नंतर 1814, 1815, 1816 इम्पॉर्टंट आहे. 1816 मध्ये काय झालं होतं तर नेपाळ आणि ब्रिटिशर्स म्हणजे अँग्लो गुरखा वॉर झालं होतं 1816 रोजी.
म्हणजे 1814 ते 1816च्या कार्यकाळामध्ये झालं होतं. आणि 1816 मध्ये सगोलीचा तह झाला होता. या सगोलीच्या तहामध्ये नेपाळ आणि ब्रिटिशांच्या मधलं हे युद्ध थांबलेलं होतं. ओके, नेक्स्ट 1817 मध्ये आपण आलो आणि 1818 मध्ये 1818 1819 मध्ये काय झालं होतं तर मराठ्यांच्या मध्ये आणि ब्रिटिशांच्या मध्ये तिसरं युद्ध झालं होतं. आणि इथं मराठ्यांना काय करण्यात आलं होतं, ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं, मराठ्यांचा प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला होता. कारण या तिसऱ्या युद्धामध्ये मराठे हारलेले होते. ठीक आहे, म्हणजे 1818 1819 चा कार्यकाळ झाला. नंतर 1819 1820 असेल, नंतर 1821 22 1823, म्हणजे इम्पॉर्टंट वाटतं, मी असं पुढे जातोय, जसं मला रिकॉल होते ते मी पुढे जातोय. 1824 असेल, नंतर 1825 असेल, 1826 1827 आणि 1828. 1828 जो होता, या 1828 मध्ये एक म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांच्या मार्फत करण्यात आली. 1829 रोजी काय झालं होतं तर सतीबंदीचा जो कायदा आहे, हा सतीबंदीचा कायदा राजाराम मोहन रॉय यांच्या मार्फत लॉर्ड बेंटिक यांच्या मदतीने सहकार्याने काय केलं होतं तर हा कायदा करण्यात आला होता. थोडक्यात ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मार्फत हा कायदा तयार करण्यात आला होता. कोणता तर सतीप्रथा बंदीचा कायदा. नंतर आपण डायरेक्टली जाऊ कुठे तर 1833 चा कायदा. आता 1833 चा जो कायदा आहे याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापाराचे अधिकार त्यांना देण्यात आले होते, या व्यापाराचे अधिकार संपूर्णच्या संपूर्ण काय करण्यात आले तर रद्द करण्यात आले होते. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू काय करू लागले तर इनडायरेक्टली पॉलिटिकल इंटरफेरन्स मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला मदत करू लागली होती. बघा मी काय म्हटलो, ब्रिटिश गव्हर्नमेंटला मदत करू लागलेली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि सगळ्यात महत्वाचं 1833च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो होता त्याचं रूपांतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियामध्ये झालं होतं. आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता तर विल्यम बेंटिक होता. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणतोय बेंगॉल हा कोण होता तर विल्यम बेंटिकच होता. बघा, कारण 1813च्या कायद्यानुसार ते चेंज झालेलं होतं. ठीक आहे, नंतर 1833च्या कायद्यानुसार ते चेंज झालं होतं. तर 1834 मध्ये इम्पॉर्टंट असं मोठं काही नव्हतं, 1835 मध्ये नव्हतं, 1836 मध्ये काय असं इम्पॉर्टंट झालं नव्हतं. डायरेक्टली मी जम्प मारतो 1839 रोजी. आता 1839 रोजी रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. रणजित सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे जे वंशज जे होते ते काय होते थोडे कमकुवत होते. त्यामुळे ब्रिटिशांनी या रणजित सिंहाच्या साम्राज्यामध्ये हळूहळू इंटरफेअर करायला सुरुवात केलेली होती. आता तिथून मी डायरेक्टली 1843 मध्ये जातोय. 1843 मध्ये सिंधचा जो भाग होता ना, या सिंधच्या भागावरती ब्रिटिशांनी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं की जो आज पाकिस्तानमध्ये आहे. हा सिंधचा भाग ब्रिटिशांनी हस्तगत केला होता 1843 मध्ये. 1845-46 मध्ये पहिलं ब्रिटिशांच्या आणि पंजाब जे आहे ब्रिटिश पंजाब म्हणजे सीख आणि ब्रिटिशर्स अँग्लो सीख वॉर जे होतं पहिलं झालं होतं 1845-46 ला. ठीक आहे, त्याच्यानंतर 1848-49 हे महत्वाचं काय बघा, या 1848-49 मध्ये सीख साम्राज्य होतं ते संपूर्ण ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेलं होतं. आणि 1848-49 ला दुसरं अँग्लो शीख जे युद्ध होतं ते झालेलं होतं. आणि त्यावेळेलाच कोण आला होता तर लॉर्ड डलहौसी 1848 रोजी भारताचा कोण म्हणून आला होता तर गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता. अजून व्हायसरॉय आलेला नाहीये, व्हायसरॉय 1858 नंतर आहे बघा. मग 1848 ला कोण आला तर हा आला. आता पुढे काय झालं बघा, याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये ठीक आहे थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. ओके, तर आपण 1848-49च्या कार्यकाळामध्ये बघितलं की पंजाबचा जो भाग होता म्हणजे सिखांचा प्रदेश ब्रिटिशांच्या मार्फत हस्तगत करण्यात आला होता. नेक्स्ट याच वेळेला लॉर्ड डलहौसी भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता. आता त्याची साम्राज्यवादाची नीती जी होती ती खूप मोठी होती. त्याला साम्राज्य विस्तार, ब्रिटिश साम्राज्याचा एक मोठा विस्तार करायचा होता आणि त्या आधारावरती त्यानं पाऊल पण टाकायला सुरुवात केलेली होती. बघ आता याच्यानंतर 1853चा जो आहे 1853 पण खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे 1853चा कायदा आला होता. 1853 मध्ये रेल्वे लाईन जी आहे ही रेल्वे लाईन पहिल्यांदा टाकण्यात आली होती 16 एप्रिल 1853 मुंबईमध्ये धावलेली होती बघा ती. तर ही रेल्वे लाईन त्याच्यानंतर 1854 रोजी पोस्टल डिपार्टमेंट सेपरेट झालं, स्थापन करण्यात आलं होतं पोस्टल डिपार्टमेंट. नंतर नेक्स्ट 1854 मध्ये बघा टेलिग्राफ जो आहे टेलिग्राफची सेवा पण चालू करण्यात आली होती. या टेलिग्राफच्या सेवेमुळेच काय झालं की 1857चं बंड दडपण्यात आलं होतं बघा. कारण जे
समजा मी म्हणजे की उत्तर प्रदेशमध्ये बंड चालू असेल तर टेलिग्राफच्या मार्फत मद्रासमध्ये जे ब्रिटिशर्स होते त्यांना संमलन, तिथून ते सैनिक घेऊन तिकडे आले होते. त्यामुळे दडपण्यासाठी 1857चा उठाव, टेलिग्राफचा रोल जो होता तो खूप इम्पॉर्टंट होता. नंतर 1856 मध्ये लॉर्ड जो होता म्हणजे लॉर्ड कॅनिंग जो होता हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून आला आणि त्याच्याच कार्यकाळामध्ये 1857चा उठाव झालेला. आता 1857चा जो उठाव झाला, या 1857च्या उठावामध्ये जो गव्हर्नर जनरल होता 1856 मध्ये झालेला लॉर्ड कॅनिंग होता. याच्याच कार्यकाळामध्ये 1857चा उठाव झाला. आता हा 1857चा उठाव झाला. उठावानंतर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा आला. आता 1857च्या उठावाची वेगवेगळी कारणं होती. सामाजिक होती, राजकीय होती, आर्थिक होती, धार्मिक होती, सांस्कृतिक होती, वेगवेगळी कारणं होती. या कारणामुळेच हा 1857चा उठाव झालेला होता. फक्त एवढंच होतं की 1857च्या उठावामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकी नव्हती. म्हणजे फक्त विचार केला तर नॉर्थ इंडियाचा जो भाग आहे, आजचा जो दिल्लीचा, उत्तर प्रदेशचा, बिहारचा भाग होता, तर या भागामध्ये या 1857च्या उठावाची प्रखरता जास्त होती ॲज कम्पेअर्ड टू द साऊथ इंडिया ॲज वेल एज पंजाबचा भाग विचारात घेतला तर. ठीक आहे. नंतर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा आला. राणीचा जाहीरनामा आल्यानंतर जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद होतं, या पदाचं रूपांतर व्हॉइसरॉयमध्ये झालं होतं. आणि पहिले व्हॉइसरॉय जे होते ते कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हा काय होता, पहिला व्हॉइसरॉय होता. हे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं. आणि या 1858 पासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामधील जे वर्चस्व होतं ते संपतं आणि त्याच्या जागी येत आहे ते ब्रिटिश गव्हर्नमेंट येत आहे. म्हणजे आजचं जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे ना, ते ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये आलेलं होतं बघा. आता नेक्स्ट 1861चा कायदा. 1861च्या कायद्यानुसारच भारतीय लोकांना सिव्हिल सर्व्हिस जे आहेत, सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झामची परमिशन देण्यात आली होती. याच्या अगोदर पण होती, पण थोडी परमिशन लूज करण्यात आली होती. आणि या 1861च्या या कायद्यामधूनच बघा 1863 मध्ये बघा सत्येंद्रनाथ टागोर की जे रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू, हे पहिले भारतातील ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस जे आहे हे पास होणारे पहिले भारतीय होते बघा. कोण? सत्येंद्रनाथ टागोर होते. 1861 मध्ये बघा 1861चा भाग होता. या 1861 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झालेला होता बघा. नंतर तसंच पुढे आपण येतोय 1863 बघितलं. नंतर 1864 काही इम्पॉर्टंट जास्त महत्त्वाचं मोठं काय होतं का नाही. 1864, 65 असेल, 1866, 1867 मध्ये बघा प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती 1867 मध्ये. तिथून पुढे आलो तर 1869 रोजी महात्मा गांधीजी यांचा जन्म झाला होता. 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधीजी यांचा जन्म. नंतर 1870, 1871 असेल, 1872 असेल, 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामार्फत सत्यशोधक जो समाज आहे, या सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये करण्यात आली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. तिथून डायरेक्टली मी जंप 1877 मध्ये घेते. 1877 मध्ये काय झालं होतं तर 1877 मध्ये लॉर्ड लिटन हा भारताचा व्हॉइसरॉय होता आणि याच्याच कार्यकाळामध्ये जी व्हिक्टोरिया राणी होती ना, ती भारतात आली होती आणि या व्हिक्टोरिया राणीचा मोठा दिल्ली दरबार भरला होता आणि या दिल्ली दरबारामध्ये तिला कैसर हिंद ही पदवी देण्यात आली. बट याच कार्यकाळामध्ये भारतामध्ये सगळ्यात विचित्र पद्धतीचा दुष्काळ, फॅमिन झालेला होता. बट हे जरी दुष्काळ असला तरी ब्रिटिशरांनी याच्याकडे दुर्लक्ष करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या राणीचा जो काही म्हणतो ना आपण, राणीला जसं पाहिजे त्या पद्धतीनं एन्व्हायरमेंट या इंडियामध्ये तयार केलं होतं लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये. त्यामुळे एक ब्रिटिशरांची भारतीयांच्या दृष्टिकोनातून असणारी जी पॉलिसी जी होती ती बऱ्यापैकी भारतीय एज्युकेटेड लोक होते त्यांना अंडरस्टँड झालेली होती. त्याचबरोबर या लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये 1878 रोजी 1878 रोजी काय करण्यात आलं होतं तर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करण्यात आला होता. हा कायदा कसा होता, प्रेसवरती निर्बंध लादणारा होता आणि प्रेसवरती निर्बंध लादून जे प्रेसवाले आहेत, उदाहरणार्थ हिंदी किंवा इतर ज्या लोकल भाषेमध्ये जे वृत्तपत्र निघतात ते वृत्तपत्र पहिल्यांदा गव्हर्नमेंट ॲथॉराइज्ड जो पर्सन आहे त्याच्याकडे द्यायचं, तो वाचणार, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या विरोधात काही नसलं तर ते पब्लिश करायला परमिशन देणार. अशा प्रकारचा हा 1878चा प्रेस ॲक्ट होता बघा, या लॉर्ड लिटनच्याच कार्यकाळामध्ये चालू करण्यात. त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट जो होता तो पण 1878चाच आर्म्स ॲक्ट या लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये होता.
लॉर्ड लिटन नंतर येतं ते लॉर्ड रिपन, आणि या लॉर्ड रिपननं काय केलं की 1882 रोजी हा प्रेसवरती निर्बंध लादणारा जो कायदा होता तर तो रद्द केला. 1883 खूप जास्त चर्चेत का होतं? इल्बर्ट बिलामुळे चर्चेत होतं. आता इल्बर्ट बिल काय होतं बघा, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इल्बर्ट बिल मांडण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जे भारतीय लोक आहेत, या भारतीय लोकांना, भारतीय जे न्यायाधीश आहेत त्या भारतीय न्यायाधीशांना ब्रिटिशर जे भारतात राहत आहेत, इंग्लिशमॅन, त्यांनी जर गुन्हा केला तर त्याच्या संदर्भात भारतीय न्यायाधीश काय करू शकतात तर निर्णय देऊ शकतात, न्यायनिवाडा करू शकतात. हे या इल्बर्ट बिलमध्ये मागणी होती, पण त्यावेळेला हे इल्बर्ट बिल नाकारण्यात आलं, कारण ब्रिटिशर समजत होते की आम्ही या दर्जाचे आहोत आणि हे भारतीय इथं, तर हे भारतीय जे आहेत खाली या भागातले हे का आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, त्यामुळे या इल्बर्ट बिलला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे 1883चं इल्बर्ट बिल जे होतं जास्त चर्चेत होतं. नेक्स्ट 1885 खूप इम्पॉर्टंट, इंडियन नॅशनल काँग्रेस जो आहे, आजचा जो इंडियन नॅशनल काँग्रेस जो आहे, या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना जी आहे ते 28 डिसेंबर 1885 रोजी करण्यात आली होती. मुंबईमध्ये त्यांची पहिली बैठक झाली होती बघा इंडियन नॅशनल काँग्रेसची. त्याच्यानंतर 1887, 88, 89चा फक्त 14 नोव्हेंबर 1889 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता 1889 रोजी. नंतर 1890 आलं, 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. नंतर 1892 असेल, 1892चा कायदा आला होता बघा, 1892-93चा कायदा होता, ब्रिटिशरच्या मार्फत हा कायदा भारतात आणण्यात आलेला होता बघा. जास्त त्याच्यामध्ये महत्त्वाचे इम्पॉर्टन्स असं काही नव्हतं बघा. नंतर 1894, 1895, 1896, 1897, 1897मध्ये सावित्रीबाई फुले यांचं निधन झालेलं होतं बघा. 1898, 1899, या 1899 ते 1905च्या कार्यकाळामध्ये लॉर्ड कर्झन जो होता, हा लॉर्ड कर्झन भारताचा व्हॉइसरॉय झाला होता. आणि अशा प्रकारचा 1800 पासून ते 1900 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामधल्या ज्या इम्पॉर्टंट बाबी आहेत मी तुमच्या पुढे काय केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. आता अभ्यास करत असताना यांना पहिल्यांदा टार्गेट करायचं आहे आणि यांना टार्गेट करून मी आता बोललो याच्याकडे पण लक्ष द्या, कारण हे तुमची रिव्हिजन आहे. 15 मिनिटात जर तुमची रिव्हिजन होत, 15 पण नाही बघा, साधारणतः मी म्हणेल की 10-15 मिनिटाच्या या कार्यकाळामध्ये तुमची जर अशी रिव्हिजन होत असेल तर ही बेस्ट रिव्हिजन आहे. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, डाउनलोड नक्की करा. या ॲप्लिकेशनमध्ये भरपूर असे कोर्स आहे. सगळ्यात महत्त्वाचा NCERTचा कोर्स आहे, त्याचा तुम्हाला सगळ्यांना नक्की फायदा होऊ शकतो. मी तर थांबतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघू. जय हिंद.